वर्ग आणि वर्गमूळ याचं शेवटचा एक पॉइंट असेल की दशांश मध्ये जर का वर्ग किंवा वर्गमूळ काढायचा असेल तर तो कसा काढावा, कारण की आयोगाने 2017 मध्ये तो क्वेश्चन विचारलेला आहे. एकदाच विचारलाय, पण राज्यसेवा प्री मध्ये 2017ला तो क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, तर ते क्वेश्चन बघण्याआधी आपण थोडीशी त्याबद्दलची थोडीशी दशांश मध्ये आपण माहिती बघूया. ठीक आहे, जर का असं असेल की 1.2 चा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय 1.2 गुणिले 1.2 असं आपण करतो. बरोबर आहे. समजा पॉइंट हा जर का आपण काढून दिला, ठीक आहे, पॉइंट हा नाही असं समजूया, तर मग संख्या काय झाली ती 12 गुणिले 12. 12चा वर्ग किती आपल्याकडे म्हणजे सगळ्या जगामध्ये 144 आहे. बरोबर आहे, 144. बरोबर, 144 हा वर्ग आहे. मला सांगा पॉइंट मध्ये, पॉइंट नंतर हा इथे अंक एकदा आहे आणि इथे अंक एकदा आहे. बरोबर आहे. पॉइंट नंतर आता मिळून अंक किती होतील 2. उत्तरामध्ये ते आपल्याला दाखवावं लागणार आहे की पॉइंट नंतर 2 अंक दिसले पाहिजेत. ठीक आहे, सो पॉइंट कुठे येणार मग 1 च्या नंतर. ठीक आहे, 1.44 हा त्याचा उत्तर असेल. म्हणजे 1.2 चा वर्ग किती मग, तर 1.44. बरोबर आहे. सेम आपण 25चं बघूया. 25 म्हणजे 2.5चं बघूया. 2.5चा वर्ग किती. ठीक आहे, यालाच आपण काय इलॅबरेट कसं करू शकतो, 2.5 गुणिले 2.5. बरोबर आहे. माहिती आहे तुम्हाला की पॉइंट हा विसरून जायचा आहे. पॉइंट हा जर का आपण इथे नाहीसा केला तर संख्या काय झाली ही 25. बरोबर आहे. पॉइंट जर का आपण सोडून दिला तर ही संख्या झाली 25 आणि 25चा वर्ग किती असतो 625. कसं 5च्या ऐवजी आपण घेतलं 25 आणि 2च्या पुढचा अंक कोणता आहे 3. 2 गुणिले 3 किती 6. बरोबर आहे. आता गुणाकारामध्ये आता परत पॉइंट इमॅजिन करायचा आहे तुम्हाला. हा इथे पॉइंट नंतर हा एक अंक आहे, पॉइंट नंतर हा एक अंक आहे. बरोबर आहे. म्हणजे गुणाकारामध्ये पॉइंट नंतर मिळून किती अंक झाले ते 2. ते आपल्याला इथे उत्तरामध्ये दाखवावे लागतील. म्हणजे पॉइंट कुठे येणार आहे 6 नंतर, कारण की त्याच्यानंतर आपल्याला 2 अंक दाखवायचे आहेत म्हणून 6.25. बरोबर आहे. सेम हेच जर का आपण उलट्या याच्यात केलं तर असं जर का दिलेलं असेल बरोबर आहे 5.76 वर्गमूळ याचं काढायचं. ठीक आहे, आता पॉइंट इथे मी इमॅजिन नाही करणार, पॉइंट हा नाही असं मी समजेल. तर मग संख्या काय झाली 576. बरोबर आहे. 576चं वर्गमूळ काय आहे 24 आहे. बरोबर आहे, 24 हे असणार आहे त्याचं वर्गमूळ 576चं. बरोबर आहे. आता वर्गमूळ कसे काढायचे ते तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले, म्हणून मी ते डायरेक्ट घेतो. बरोबर. वर्गमूळामध्ये पॉइंट नंतर किती अंक दिसत आहेत मला 7 आणि 6 हे 2 अंक दिसत आहेत. म्हणजे संख्यामध्ये मला पॉइंट नंतर एकच हा अंक आला पाहिजे, म्हणजे त्याचे निम्मे करायचे. इथे जर का पॉइंट नंतर 6 अंक असते तर मी इथं पॉइंट नंतर म्हणजे वर्गमूळामध्ये जर का पॉइंट नंतर 6 अंक असते तर इथे मी पॉइंट नंतर 3 अंक दाखवले असते. येते लक्षात. इथे जर का पॉइंट नंतर 4 अंक असते तर मी इथे पॉइंट नंतर 2 अंक दाखवले असते. ओके, ठीक आहे. तर आपण आयोगाला आलेला एक क्वेश्चन पाहूया या टॉपिकवरच. हा 2017ला आयोगाचा आलेला क्वेश्चन आहे. ओके, एकदा नीट बघून घेऊया आपण. त्यांनी विचारलंय, थेट वर्गमूळ आपल्याला विचारलेला आहे इथे आयोगाने. बरोबर, 2017च्या MPSC प्रिलिम्स मध्ये. बरोबर आहे. आता बघा एकक स्थानी काय दिलेलं आहे त्यांनी 9 दिलेला आहे. आपल्याला माहिती असते एक तर 3 किंवा मग 7 हा अंक असायला पाहिजे संख्याच्या एकक स्थानी. पण त्यांनी काय केलं, सोपं काम केलं, सगळ्या ठिकाणी 7 हा अंक देऊन ठेवलाय. बरोबर आहे. बरं, त्यांनी अजून काय केलंय, ठीक आहे, पॉइंट नंतर मला क्वेश्चन मध्ये पॉइंट नंतर किती अंक दिसतात
4 अंक दिसत आहेत. म्हणजे संख्येमध्ये मला पॉईंट नंतर किती अंक दिसायला हवेत? 2 दिसायला हवेत. सगळ्या ठिकाणी पॉईंटमध्ये 2 हा अंक दिसतोय तुम्हाला, दिसतोय. आणि त्यातल्या त्यात त्यांनी 57 हाच अंक ठेवलाय त्यांनी, म्हणजे अजून काम सोपं केलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? फक्त ह्या सुरुवातीच्या 555 वर करायचं आहे. ठीक आहे, कशावर करायचं आहे? ह्या 555 वर करायचं आहे तुम्हाला, बरोबर. आता 555 ही कोणत्या 2 वर्गांच्या मधली संख्या आपण मोजू शकतो? एक तर तो असेल 23 आणि 24चा वर्ग आत्ताच आपण खाली बघितलं मगाशी, किती आहे? 576, बरोबर आहे. 576 पेक्षा हा अंक छोटा आहे, बरोबर आहे. पण 23च्या वर्गापेक्षा हा अंक मोठा असणार आहे. येतं लक्षात तुम्हाला? म्हणून याचा उत्तर कुठलं असणार आहे? हे असणार आहे. येतं लक्षात? धन्यवाद.